माझी पाककलामध्ये आज आपण बनवतो मस्त दाणेदार असे डिंक मेथीचे लाडू. त्यासाठी 50 ग्रॅम मेथी घेतले, मिक्सरला फिरवून घ्यायची आणि एका बोलमध्ये मेथी काढून घ्यायची. आता ही मेथी पूर्णपणे भिजेल इतपत आपल्याला यामध्ये तूप घालायचं आहे आणि ही रात्रभर म्हणजे 24 तास आपण ही भिजवून घ्यायची. याने लाडू अजिबात कडू लागत नाही. त्याचबरोबर आता एका वाटीच्या आणि चमच्याचं प्रमाण इथे देते. दुसऱ्या वाटीत मी 300 ग्राम तूप घेतलेलं आहे. आता एक जाडबुडाची कढई घ्यायची, त्यामध्ये खसखस आणि तीळ इथे मी भाजून घेतलेले आहेत. त्याचबरोबर हलीम आणि अळीवच्या बिया इथे घेतलेल्या आहेत, त्या देखील चांगल्या भाजून घ्यायच्या. साधारण 2 ते 3 मिनिटं सगळे साहित्य भाजून घ्यायचे आहेत. आता इथे एक वाटीवरून चांगला दाब देऊन मी सुकं खोबरं घेतलेलं आहे. खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं. कढई क्लीन करून घ्यायची. त्यामध्ये आपण घेतलेल्या तुपातलं 2 चमचे तूप घेतले आणि इथे ड्रायफ्रुट्स चांगले भाजून घ्यायचे. तर काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड ड्रायफ्रुट्स आपण आपल्या आवडीनुसार इथे घेऊ शकतो. मी इथे हे 4 प्रकारचे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत. खरपूस असे भाजून घ्यायचे, खमंग तुपावर भाजून घ्यायचे ड्रायफ्रुट्स. काढून घेऊयात. पुन्हा तूप ॲड केलेलं आहे आणि आता अर्धी वाटी डिंक घेतलाय, म्हणजे 4 चमचे थोडा डिंक घालून छान असा फुलवून घ्यायचा. डिंक कच्चा राहता कामा नये. आता काढून घेऊयात डिंक देखील. आता याच कढईमध्ये पुन्हा मी तूप घेतलेलं आहे आणि खारीक पावडर इथे 50 ग्रॅम घेतली आहे मी. ती चांगली तुपावर खमंग अशी भाजून घ्यायची आहे खारीक पावडर देखील. काढून घेते, कढई क्लीन करून घ्यायची. आता इथे साधारण 4 चमचे इतकं तूप घेतले आणि 2 वाट्या गव्हाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे. ते देखील अगदी खरपूस तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे. लो टू मीडियम फ्लेमवरच भाजायचं आहे, करपवायचं नाही आहे हे. तर इथे छान असं परतवून घेतलंय, मस्त तूप सुटलेलं आहे. सगळे जिन्नस आपले भाजून झालेत. आता मिक्सर जार घ्यायचं आणि त्यामधनं अगदी ओबड-धोबड असं हे मिश्रण आपण बारीक करून घ्यायचं आहे. फार अगदी पावडर करायची नाही याची. अशा प्रकारे इथे सगळं मिश्रण मी मिक्सरमधनं फिरवून घेतलेलं आहे. आता मिक्स करून घेऊया. आता यामध्ये जाईल मेन इन्ग्रीडियंट्स म्हणजेच आपला मेथीचा. मेथी जी आपण 24 तास भिजवून घेतलेली ती यामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेते. आता सगळ्यात शेवटी आपल्याला इथे गूळ घालायचं आहे. तर गूळ इथे मी कढई पुन्हा तीच घेतली. 1 चमचा तूप घालायचं आणि 2.5 वाट्या इतका गूळ मी घेतलेला आहे आणि गूळ फक्त वितळवून घ्यायचा आहे. जराही उकळी आणायची नाही आहे गुळाला. आता हे मिश्रण आपल्या सगळ्या तयार मिश्रणावर घालायचं आहे. गुळाचं मिश्रण मिक्स करून घेऊया. हाताने वेळ घालवण्यापेक्षा पुन्हा एकदा मिक्सरमधनंच आपण हे मिश्रण चांगलं फिरवून घेऊया. अगदी एकेका मिनिटासाठी फिरवून घ्यायचं आहे. एक मोठा चमचा वेलची, जायफळ पूड आणि मूठभर इथे काळे मनुके घातलेले आहेत. वरनं थोडंसं पुन्हा 2 ते 3 चमचे तूप घातले आणि लाडू वळायला घेते. याची सविस्तर प्रमाणासहित रेसिपी माझी पाककला या आपल्या चॅनलवर आहे. आवर्जून पहा. आणि इथे सगळे लाडू माझे वळून झालेले आहेत. अगदी मस्त चवीला हे लाडू झालेले आहेत. आपल्याला वेगवेगळे लाडू बनवायला वेळ नसतो, तेव्हा हे लाडू एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ती भारी हे लाडू तयार